मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी मानदेशातील मराठे मावळे भेटलेले आहेत, त्यांची भूमिका जाणून घेऊया। नमस्ते दादा, आपलं नाव काय व कुठून आलाय तुम्ही? मी सुरेश इंगळे, मान तालुक्यातून अनमुलेवाडी येथून आलोय। आमचा एकच उद्देश आहे की आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। मराठ्यांचं काय चुकलं? आजपर्यंत तुम्हाला सांगायचं झालं तर 1885 साली मराठे ही जातच नव्हती, परंतु 1985 साली मराठा जात निर्माण करून त्या लोकांनी, थोडक्यात उदाहरण घ्यायचं तर सातारा जिल्ह्याची लोकसंख्या होती 8.5 लाख। ओके। आणि त्याच्यात 7.5 लाख मराठा कुणबी होते। मग आत्ताच मराठा कसे आले? महाराष्ट्रात राहणारा हे मराठा आहे, ते कुणबी नव्हे। कुणबी ही जात आली, मराठा हे महाराष्ट्रात राहतात हे आले। जरांगे दादांनी जे उपोषण सुरू केलंय त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि असं वाटतंय की आजपर्यंत जे आमचं स्वप्न होतं ते जरांगे दादा पूर्ण करतील याबद्दल काही शंका नाही। आणि हे जे मंत्रालयात याच्यात बसलेले आहेत फक्त गाजरं दाखवत आहेत, गाजरं दाखवून गुंडाळण्याचा प्रयत्न करतायत। त्यांना म्हणावं 32% आरक्षण चोरलंय आमचं, त्यातलं आमचं जे 16% ते आरक्षण आम्हाला द्या। तुम्ही चोरलंय म्हणून जास्तच गोंधळ करताय, चोरी लपवण्यासाठी तुमचा गोंधळ चालू आहे, म्हणून ते चोरलेलं आम्हाला द्या, आमचा काय वांधा नाही। आरक्षण मिळावं हीच आमची इच्छा आहे। जय जरांगे पाटील। सर, आता तुम्ही स्वराज्याची राजधानी सातारा जिल्ह्यातून आलाय। सातारला स्वराज्याची राजधानी होते, म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे सातारा गॅजेट प्रमाणे तुम्ही सातारचे मराठे हे कुणबी ऑलरेडी आहेतच, फक्त त्याची अंमलबजावणी होत नाही। हो, 1873च्या नोंदी आहेत माझ्याकडे कुणबीच्या। 1873च्या नोंदी आहेत। कोल्हापूर गॅजेट आहे, बेळगाव गॅजेट आहे, औंध गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे माझ्याकडे। ह्या मोबाईलमध्ये प्रूफ आहे। ओके। त्याची चौकशी का होत नाही? यांची चौकशी का होते? हैदराबादचं बिन गॅजेट आहे। एका जातीत मराठामध्ये 2 जाती असू शकतात का? मराठा म्हणजे मराठाच ना, मराठा जातच नाही, कुणबी जात आहे। ओके मित्रांनो, हे होते मान तालुक्यातील इंगळे सरकार। एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, अरे कोण म्हणतोय देत नाही? अरे कोणचा म्हणतोय देत नाही? लढेंगे जीतेंगे।